हमारी मांगे पुरी करो असे म्हणत आंदोलनकर्त्यांनी दगडफेक करताच हिमायतनगर पोलिसांनी गोळीबार व मॉब ड्रिल करत दगडफेक करणाऱ्या आरोपींना ताब्यात घेतले। नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर शहरातील पोलिसांच्या वतीने आज येथील श्री परमेश्वर मंदिर मंगल कार्यालय मैदानात 3 पोलीस अधिकारी, 12 पोलीस अंमलदार व 15 होमगार्ड यांच्या पथकाने आगामी होणाऱ्या मराठा आरक्षणासंबंधाने मॉब ड्रिलचे प्रात्यक्षिक दाखवले आहे। यावेळी पोलीस निरीक्षक बी.डी. भुसनूर यांनी जनतेला आवाहन केले की मराठा आरक्षण मागणी शांततेने करणाऱ्यांना आंदोलनकर्त्यांना आमचे सहकार्य राहणार आहे। तसेच आंदोलनकर्त्यांनी देखील पोलिसांना सहकार्य करून शांततेत आंदोलन करावे। कोणीही कायदा हातात घेतल्यास शासन नियमानुसार त्याच्यावर कार्यवाही करावी लागेल असा इशाराही यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिला आहे। आंदोलनकर्त्यांनी दगडफेक केली। दंगलीची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि मॉक ड्रिल सुरू होण्यापूर्वी सर्व पोलिसांनी गोळ्या झाडल्या। यात आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन तणावपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणली। याबाबत प्रात्यक्षिक दाखवण्यात आले। कायदा व सुव्यवस्थेच्या काळात पोलीस कर्मचारी आणि पदाधिकाऱ्यांनी गर्दीला तोंड देण्यासाठी आंदोलनकर्त्यांना ताब्यात कसे घ्यायचे याबाबत गोळीबार आणि सराव केला। यावेळी परमेश्वर मंदिर मंगल कार्यालय परिसरात आंदोलनकर्त्यांच्या बंडखोरीला तोंड देण्यासाठी पोलिसांना पोलीस निरीक्षक बी.डी. भुसनूर यांनी टिप्स दिल्या। जमाओ में हरे टी शर्ट वाला, लाल शर्ट वाला, भगवे शर्ट वाला जमाओ को भड़का रहा है। उसी के ऊपर एक एक राउंड फायर होगा। शिफ्ट कमर के नीचे होगी। एक एक राउंड फायर। हमारी मांगे पूरी करो। उद्या रोजी मराठा आरक्षण अनुषंगाने मराठा समाज बांधवातर्फे मोर्चा निघण्याची शक्यता आहे। त्या अनुषंगाने पोलीस डिपार्टमेंटची पूर्व तयारी म्हणून आज हिमायतनगर पोलीस स्टेशनतर्फे 3 अधिकारी, 15 कर्मचारी, 25 होमगार्ड यांच्या सहाय्याने मॉब डिस्पर्सल ड्रिल घेण्यात आले आहे। कोणत्याही मराठा समाजाने आपले मागण्या लोकशाही मार्गाने त्यांनी आंदोलन करावं। कोणताही जमावाने बेकायदेशीर जमाव करून सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी। त्याचप्रमाणे प्रत्येक समाजास आंदोलन करण्याचा अधिकार आहे, पण प्रत्येकाने लोकशाही मार्गाने आंदोलन करावं आणि सर्वांनी शांततेत आपले आंदोलन पार पाडावे। पोलीस प्रशासन सहकार्य करेल। ज्या ठिकाणी पोलीस प्रशासन आपण लोकशाही मार्गाने आंदोलन करत असाल तर पोलीस प्रशासन सुद्धा आपल्या पाठीशी आहे। धन्यवाद।